मनसेसोबत युती करायची का? मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा. युती केली तरच फायदा होईल. माजी नगरसेवकांचा सूर तर विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबईतील चुनाभट्टीतील श्रमरक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आंदोलन. इंटको अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोनही पक्ष रस्त्यावर. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तर तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ. राज ठाकरेंचा इशारा. मोदी शहा गुजरातचे असूनही तिथे हिंदी सक्तीची का नाही? मनसे अध्यक्षांचा सवाल. IAS अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जाते का? राज ठाकरेंची विचारणा. शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो. राज ठाकरेंचं अल्टिमेटम. मराठीला नाही हिंदीला पर्याय दिले. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र. महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकतं नसल्याचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य. जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपाच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजपाला दाऊदही चालेल. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे सामना होण्याची शक्यता. श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना निवडणुका लढवणार. सूत्रांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी. मुंबई आणि परिसरातील मंत्र्यांवर वर्धापन दिनाची जबाबदारी दिल्याची माहिती. दोनही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नसल्याचं स्पष्ट केलं. संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट. लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाबासाहेब इंगळेंचा प्रयत्न होता. पोलीस तपासातून समोर.